तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आज चाललो आहे अलिबागला. तर अलिबागलाच ट्रिप विचार केला मी. अलिबागमध्ये आम्ही रेवदंडा फोर्ट आहे, तर रेवदंडा फोर्टलाच जाणार आहे आणि तिथे बीच पण आहे. बीच पण एक्सप्लोर करणार आहे, फोर्ट पण एक्सप्लोर करणार आहे. ऑन द वे जे जे मला एक्सप्लोर करता येईल ते मी एक्सप्लोर करणार आहे. आणि हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होईल. आणि तुम्ही पण जर सुट्टीमध्ये जाणार असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेशीर राहील. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला आपल्या जर्नी आपण आता स्टार्ट करूया. तर तयारी आमची झालेली आहे. तर आता आम्ही निघतो थोड्या वेळातच. सगळे आता दादा वहिनी पण आईवडले राहायला रेडी. दे मी घेतो. मिसळपाव तुमचे आहे ना इधर? हो, वडा उसळ घेतो. असं दिलं, प्लेट दिलं नाहीत. कशी आहे टेस्ट? थालीपीठ घेतले, कोथिंबीर वडे, मिसळ पाव आणि वडा उसळ. तर आमचा नाश्ता करून झालेला आहे. इथं त्रिमूर्ती स्नॅक्स आहे, तिथेच आम्ही नाश्ता करत होतो. तर हा त्रिमूर्ती स्नॅक्स, तिथे आम्ही आता नाश्ता जास्त केला. आता इथून आम्ही पुढे निघू अलिबाग साईडला. इकडून तिथे आम्ही गाडी उभी केलेली आहे.
आम्ही अलिबागच्या पुढे आलेलो आहे, रेवदंडा फोर्टच्या इथेच. तर मध्ये जाता जाता एक रामेश्वर मंदिर भेटलं, तर विचार केला थोडं रामेश्वर मंदिरमध्ये जागा. तर चला आपण आतमध्ये जाऊया. तर हे बघा, हे मंदिर आहे. इथून मस्तच एकदम मंदिर आहे. थोडंसं आपण आतमध्ये एंट्री करू आणि थोडंसं दर्शन घेऊ जाऊ. तर बघा, हे श्री क्षेत्र रामेश्वर चौल गावाचे इथलं आहे. किती मस्त मंदिर वाटतं. बाजूला असं हे तळ आहे. एंट्री करताच हे बघा, एक मस्त बनवून ठेवलेलं आहे. नंदी आहे मध्ये. चला आपण मंदिरात जाऊया आधी. तर मंदिरात आलो आम्ही. मंदिर एकदम मस्त बंद केलेलं आहे. मंदिर लॉक केलं आहे. गणपतीचं मंदिर आहे बाजूला आतमध्येच आहे. मंदिराच्या बाजूनेच इकडून बाहेर आहे ते एक मंदिर आहे वाटतं तिथं. या इथं इथे बाजूलाच एक मंदिर बनलेलं आहे. विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. या इकडं गणपती आहे, विठ्ठल रुक्माई. इथं बाजूलाच अजून एक आशापुरी माताचं मंदिर आहे. तर आपण आतून जाऊया. इथून आतमध्ये थोडं फोटोशूट करतात. फोटो इथे पुढेच एक नंदीचं आहे. इथून बाजूनेच खाली जाण्यासाठी बायको भासतायत. बघा, हे असं तळ आहे. इथे एक आहे बैरागी गणपतीचं. एंट्रीलाच आहे बाहेर. तर इथले दर्शन आमचं झालेलं आहे. आम्ही आता इथून डायरेक्ट निघू पुढे रेवदंडा फोर्टला. आणि तिथे बाजूला बीच पण आहे, तर बीच पण करू आणि फोर्ट पण करू. तर चला आपण डायरेक्ट तिथे जाऊया.